जय जय गुरुदेव दत्त। गर्भवती स्त्रियांनी वटसावित्रीचा उपवास कसा करावा, पाळीच्या काळात उपवास योग्य आहे का, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। या दोन्ही विषयांवर सोपी आस्थाच्या सुलभ आणि श्रद्धायुक्त मार्गदर्शनातून श्रद्धा, आरोग्य आणि ज्ञानाचा समतोल साधणारा हा व्हिडिओ जरूर शेअर करा। वटसावित्रीचा उपवास गर्भवती स्त्रीने उपवास करावा की करू नये? तर गर्भवती स्त्रीने उपवास नक्की करावा। वडाची पूजा करू नये किंवा वडाला फेरेही मारू नये किंवा कुठल्या सौभाग्यवती स्त्रीची ओटीही या दिवसामध्ये अजिबात भरू नये, कारण तुमचीच ओटी स्वतः देवाने भरलेली आहे। तुमचं बाळ तुमच्या ओटीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही उपवासाला किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल, गर्भवती असाल तर त्या काळामध्ये कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरू नये। तर मैत्रिणींनो, देव श्रद्धा पाहतो, त्रास नाही। उपवासाची संकल्पना म्हणजे शरीर मनाची शुद्धता। आणि जर तुम्ही उपवास धरत असाल तर काय करावे? फलाहार घ्यावा, दूध, ताक, खजूर घेणं उत्तम। भरपूर पाणी प्यावं या दिवशी। थोड्या वेळाने ध्यान किंवा जप करावा। आणि त्याचबरोबर काय टाळावे? उपाशी राहणे टाळावे, अति उपासनेचे नियम पाळणे टाळावे, पाण्याशिवाय उपवास करणं टाळावं। मात्र तुम्ही उपवास धरत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। मासिक पाळीमध्ये वटसावित्रीचा उपवास करावा की करू नये? मासिक पाळी एक नैसर्गिक आणि पवित्र प्रक्रिया आहे, तर या दिवशी तुम्ही उपवास करावा, मात्र या दिवशी पूजा करू नये। तर काय करावे? मनातून जप, कथा ऐकणे, शांत राहणे, गरज असल्यास हलका फळाहार घेणे असे करावे, मात्र वडाची पूजाही करू नये। आणि त्याचबरोबर काय टाळावे? तर अति थकवा, स्वतःला दोषी समजणे, अंधश्रद्धा न ठेवणे। उपवास म्हणजे देवाशी जोडणं, शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन। श्रद्धा असेल तर पर्याय नेहमी असतात। देव अंतःकरण पाहतो, नियम नाही। उपवास ही श्रद्धेची गोष्ट आहे, पण आरोग्य हेही परमेश्वराचं देणं आहे। गर्भवती असो किंवा मासिक पाळीचा काळ असो, शरीराच्या गरजा समजून घेणं, भक्ती करणं हाच खरा धर्म आहे। देव आपल्या मनातील भक्ती पाहतो, नियमांचं काटेकोर पालन नाही। म्हणून उपवास करताना आपल्या शरीराची काळजी आणि श्रद्धेची योग्य समज ठेवली तरच तो उपवास फलदायी ठरतो। हाच आहे सोपी आस्थाचा संदेश। श्रद्धा असावी, पण ती सुलभ आणि समजूतदार असावी। जय जय गुरुदेव दत्त।